नमस्कार, मी सदानंद गोरे, श्रवण दोष तज्ञ. घरामध्ये जर कोणाला ऐकण्याची समस्या असेल तर त्यांच्या श्रवण दोषाचं समाधान नक्कीच गोरे हिअरिंग आणि स्पीच क्लिनिक पुणे हडपसर इथे तुम्ही भेट देऊन करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की श्रवण यंत्राची गरज कधी लागते किंवा श्रवण तपासणी कधी करून घ्यावी. असे कोणते साईन्स आणि सिम्पटम्स आहेत, अशा कोणत्या खुणा आहेत ज्यावरून असं वाटतं की आता आपल्याला ऐकण्याची टेस्टिंग कमीत कमी करणं गरजेचं आहे. तर आज मी काही पॉईंट सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकासाठी कधी ऐकण्याची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे त्या व्यक्तीला इतर व्यक्ती मोठ्याने बोलत आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे की जेवण करायला चला, तर तुम्हाला मोठ्याने बोलावं लागतं, जेवण करायला चला. तुमचा आवाज हा वाढवावा लागतो, म्हणजे जो रेग्युलर आवाज आहे तो त्यांना पुरेसा होत नाही. लोक मोठ्याने त्याच्याशी बोलायला लागले तर मग मात्र समजून घ्यायचं की आता ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे, ऐकण्याची तपासणी करणं गरजेचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीसोबत इतर व्यक्ती 2 ते 3 वेळा रिपीट करावं लागतंय. 4 वाजलेले आहेत, पुन्हा बोलावं लागतं, 4 वाजलेले आहेत. एकच गोष्ट तुम्हाला 2 ते 3 वेळा रिपीट करावं लागत असेल तर याचा पण अर्थ आहे की ऐकण्यामध्ये शक्यता आहे, प्रॉब्लेम असू शकतो. दुसरी गोष्ट, टीव्ही किंवा मोबाईल फोन आता व्यवस्थित समजत नाहीये. टीव्हीवरती एकतर आवाज फार वाढवावा लागतोय किंवा मोबाईल फोन हा स्पीकरवर ठेवल्यानंतरच समजतोय. याचा अर्थ ऐकण्याचा प्रॉब्लेम सध्या वाढलेला आहे. घरातील इतर लोक तुमच्याशी बोलणं थोडंसं टाळत आहेत का, असं पण होऊ शकतं. कारण लोकांना बोलणं हे मोठ्याने बोलणं सारखं जमत नाही किंवा रिपिटेशन्स करणं सारखं जमत नाही. त्याच्यामुळे लोक घरातली तुम्हाला बोलण्याचाच टाळत असतील. कारण जेव्हा ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो तेव्हा आपण आपल्याच माणसांपासून दूर जायला लागतो. आपलीच माणसं आपल्याला तेवढ्या रिपिटेशन्स करण्याची दरवेळेस इच्छा दाखवतील असं नाही. त्यामुळे घरातले लोक तुम्हाला कदाचित बोलणं कमी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांशीच तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्हाला असं वाटतं का की मला ऐकायला कधी कधी प्रॉब्लेम येतो. याने काय होतं, कारण ते तुमच्यासोबतचे नेहमीचे कम्युनिकेशन पार्टनर्स आहेत, त्याचे नेहमी बोलतात. त्यामुळे पण कदाचित ते पटकन तुम्हाला सांगतील की तुम्हाला ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. किंवा लोक जर घरामध्ये जेव्हा पण तुम्ही बोलताय तुमच्या घरातल्या लोकांसोबत किंवा मित्रांसोबत, तर शांतते मात्र मला सगळं समजतं. पण त्याचबरोबर जर गोंगाट सुरू झालं, टी व्ही चालू केला असेल किंवा फॅन चालू असेल किंवा रस्त्यांचा आवाज, गाड्यांचा आवाज असेल, तर मग मात्र लवकर समजत नाही. आणि हळूहळू जर तुमचं लोकांच्या चेहऱ्याकडे बघणं जास्त वाढलंय, म्हणजेच तुमची लिप रीडिंग जास्त वाढली, तरी सुद्धा ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे. लवकरच ऐकण्याची तपासणी करून घ्या. जर श्रवण यंत्राबद्दल किंवा श्रवण दोषाबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या क्लिनिकला तुम्ही विजिट द्या. पत्ता आणि नंबर स्क्रीनवर दाखवलेला आहे. धन्यवाद.